मंडळी, जर हा रवा ढोकळा तुम्ही कधी ट्राय नसेल केला, तर एकदा नक्की ट्राय करा. इतका स्पॉन्जी आणि इतका सॉफ्ट बनतो. जर एकदा हा ढोकळा तुम्ही बनवलात ना, तर वारंवार हाच ढोकळा बनवाल. बेसन आणि डाळीचा ढोकळा विसरूनच जाल. इथे मी एका बाउलमध्ये 1 कप रवा घेतलेला आहे आणि त्याच कपाने 1 कप दही घेतलेलं आहे. आता हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं सर्वात आधी. त्यानंतरच पाणी घालायचं, म्हणजे पाण्याचं प्रमाण आपल्याला समजून पडेल. तर मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घालून हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला 15 मिनिटाकरता साईडला ठेवून द्यायचं आहे. आता ज्या भांड्यामध्ये मी ढोकळा बनवून घेणार आहे, त्या भांड्याला मी तेल लावून घेतलेलं आहे. तर इथे 15 मिनिटानंतर हे बॅटर आपण चेक करून घेऊया. तर हे थोडं गाढं झालेलं आहे. तर यामध्ये मी थोडं पाणी घालून, मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी नीट करून घेतलेली आहे. आता यामध्ये सोडा आणि बेकिंग पावडर घालायचा आहे. तर एका वाटीमध्ये अर्धा चमचा सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घेऊन त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यांना मिक्स करून त्या बॅटरमध्ये घालून घेतलेलं आहे. बॅटर छान ढवळून घ्यायचं आहे आपल्याला. सोडा आणि बेकिंग पावडर ॲक्टिवेट झाल्याबरोबर आपल्याला ते बॅटर त्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि थोडं टॅप करून त्या बॅटरला इक्वली पसरवून घ्यायचं आहे. आता कुकरमध्ये मी आधीच पाणी गरम करायला ठेवून दिलेलं होतं. तर त्यामध्ये हे भांडं ठेवून द्यायचं आहे आणि 15 मिनिटाकरिता शिजवून घ्यायचं आहे. 15 मिनिटं झालेली आहेत. मी आता कुकर उघडून घेतलेला आहे आणि चाकूनी चेक करून घेतलेला आहे. तर इथे छान आपला ढोकळा तयार झालेला आहे. याला मी काढून थंड करून घेणार आहे. तर इथे मी तडका तयार करून घेत आहे. तर एका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, हिंग, मिरच्या, कढीपत्ता, चमचाभर तीळ, मीठ, साखर आणि पाणी घालून त्याला उकळवून घेतलेलं आहे. थंड झालेला ढोकळा मी इथे काढून त्यांना पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे आणि तयार करून घेतलेला तडका त्यावर घालून घेत आहे. तर इथे काहीच वेळामध्ये स्पॉन्जी आणि सॉफ्ट असा रवा ढोकळा तयार झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झालेला आहे हा ढोकळा आणि जाडीसुद्धा छान आलेली आहे. चला तर मग माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.